नमस्कार. मराठी चामल किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. थंडीचे दिवस चालू आहेत आणि थंडीच्या दिवसामध्ये गरमागरम आणि चटपटीत खाण्यासाठी सगळ्यांनाच आवडतं. म्हणून आज मी इथे मसाला पुऱ्या बनवणार आहे. चला तर मग सुरुवात करूयात. तर इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 2 चमचे बारीक रवा, 2 चमचे बेसन, अर्धा चमचे ओवा, अर्धा चमचे जिरे, चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर आणि चवीपुरतं लाल तिखट, भरपूर सारी कोथिंबीर. तर तुम्ही याच्यामध्ये चाट मसालाही टाकू शकता. तुमच्या आवडीप्रमाणे मसाले कुठले पण तुम्ही टाकू शकता. आणि आता थोडं पाणी टाकून आपण पीठ मळून घ्यायचं आहे. तर आपण चपातीसाठी कसं पीठ मळतो त्यापेक्षाही आपल्याला इथे घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. आणि आता हे मळलेलं पीठ एक 5 मिनटं असंच त्याला भिजण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. आणि आता तुम्हाला मी पुऱ्या बनवून दाखवते. तर त्यासाठी इथे मी पिठाचा मोठा गोळा घेतलेला आहे आणि आता एकदाच मी मोठी चपाती लाटून घेणार आहे. तर तुम्ही छोट्या छोट्याही पुऱ्या लाटून घेऊ शकता. तर इथे पीठ घट्ट मळल्यामुळं आपल्याला पुऱ्या लाटत असताना कोरडं पीठ जास्त लागत नाही, म्हणून पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे. आणि जर पीठ लागलंच तर थोडंसं ह्याच्यावरती शिंपडून आपलं बेडण्याला पीठ लावून घ्यायचं आणि एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायची. तर शक्य होईल तेवढं आपल्या इथं पुऱ्या पातळ लाटायच्या आहेत. जर तुमच्या पुऱ्या जाड झाल्या तर त्या थंड झाल्यानंतर तुटत नाहीत. आणि ते मी गिलासाच्या सहाय्याने एकदम छोट्या छोट्या पुऱ्या काढून घेतलेल्या आहेत. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर इथे दिसायला छान दिसतात म्हणून मी एकदम छोट्याच बनवलेल्या आहेत. आणि आता आपलं तेलही इकडे छान तापलेलं आहे. तर तेल आपल्याला एकदम कडकडीतच गरम पाहिजे. आणि आता आपण पुऱ्या तळून घेऊ. तर इथं पाहू शकता तुम्ही किती छान अशा पुऱ्या फुगलेल्या आहेत आणि त्याला कलर किती सुंदर आलेला आहे. आणि ह्या गरमागरम खाण्यासाठी खूप छान लागतात. तर तुम्ही ह्या अशाही खाऊ शकता किंवा दह्यासोबतही खाऊ शकता. आणि नाश्त्यासाठी तर आपलं ही एकदम भारी रेसिपी आहे. एकदम पटकनही होते आणि खाण्यासाठी पण छान लागते. तर तुम्हीही नक्की बनवा आणि कशा झाल्या ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आता एकदम चटपटीत आणि एकदम मस्त अशा आपल्या पुऱ्या तयार आहेत. तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.